आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। एरंडोलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर, घरांचे पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर। मिरज तालुक्यातील एरंडोली येथे रविवारी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस कोसळून मोठं नुकसान झालंय। वाऱ्याचा वेग इतका तीव्र होता की अनेकांच्या राहत्या घरावरील तसेच गोठ्यावरील पत्रे उडून दूरवर काहींच्या शेतात जाऊन पडले। परिणामी अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून तातडीच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे। या आपत्तीत राजाराम आनंदा पाटील, महादेव दत्तू पाटील, सारिका पाटील यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य सुप्रिया सचिन तवटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वैयक्तिक मदतीचा हात पुढे केला। यावेळी महसूल अधिकारी रोहित पाटील, खंडेराजुरीचे तलाठी सचिन पाटील व कोतवाल रवी धेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला। तसेच गावातील शासकीय दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनीही तात्काळ हजेरी लावत नागरिकांना औषधोपचार करून दिले। घटनास्थळी सचिन तवटे, युवा नेते शेखर तवटे, राहुल गावडे, सचिन पोद्दार, राम पाटील, सुनील हाके तसेच माजी चेअरमन दादासो पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। प्रशासनाने बाधित कुटुंबांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। पाटील राहणार एरंडोली खंडराजू रस्ता। तर काल संध्याकाळी 6च्या दरम्यान वारा पाऊस अति भयंकर सुटलेला होता। त्यामुळे आम्हाला काही सूचना झाली, तर आमचे घर वाऱ्यामध्ये पडलेलं आहे। घर पडून आमची आई अडकली, त्यामुळे आईला उचलून मी घरात नसताना आपण आमच्या येऊन घरी आईला वाचवलेलं आहे, वर उचलून काढलेलं आहे। तर आजोबा आमचे पत्र उडून येताना पडलेले आहेत, घराचे पत्र उडून गेले, नंतर बडीम उडून गेले, जनावरांनी दुखापत झालेले आहे। तरी त्यातून आम्हाला शासनातर्फे काहीतरी मदत मिळावी, पंचनामा व्हावे हीच अपेक्षा आहे। अतिप्रचंड नुकसान झालेलं आहे। तरी आम्हाला मदतीसाठी सुप्रिया सचिन तवटे यांनी इथे येऊन भेट दिलेली आहे, हिने इथनं पाहणी केलेली आहे। मी सुप्रिया सचिन तवटे। काल ज्या वादळ पावसाने जे नुकसान झाले आमच्या शेतकऱ्यांचं आणि त्या काकूंना ह्या ताईंना लागलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही तहसीलदार मॅडम, सभापती मॅडम आणि बीडीओंना आम्ही काल मागणी केली की ह्यांना त्वरित पंचनामा व्हावा आणि आमच्याकडनं जी काही मदत होईल आम्ही ती पूर्ण करणार आहे। त्या आजोबांना पण लागलेलं आहे, ह्या मुलगी रात्री भिली होती, त्या काकूंना लागले आणि जिथं असं नुकसान झालं ह्या आमच्या भागात त्यांना सगळ्यांना आम्ही जाऊन भेटी देणार आहे आणि आमच्याकडं जी काही मदत होईल ती सगळं प्रशासनाकडं पण करणारच आहे, पण वैयक्तिक आम्ही सुद्धा करणार आहे। काल आमच्या गावामध्ये संध्याकाळी 6च्या दरम्यान जोरदार वारा व गारांचा पाऊस होऊन एरंडोली पंचायत समिती गणामध्ये एरंडोलीमध्ये आमच्या खंडाजू रस्त्याला राजू पाटील, गणेश पाटील, कृष्णा पाटील यांच्या घराचे वाऱ्यामुळे घराची पत्रे उडाली आहेत व जनावरांचा चारा भिजलेला आहे। यांना त्वरित प्रशासनाकडून पंचनामा करून त्वरित मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि यांना आमच्यातर्फे सुद्धा आमच्याकडे होईल तेवढी मदत करणार आहोत। प्रशासनाला एकच विनंती आहे, या गरीब कुटुंबाचं घर आता रस्त्यावर आलेलं आहे, त्यामुळे त्यांना लगेच तात्काळ पंचनामा करून त्यांना मदत मिळावी हीच। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।